हॅलो फ्रेंड्स, या अगोदरचे क्वेश्चन जर तुम्हाला पाहायचे असतील तर SSV ऑफिशियलच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ते तुम्हाला भेटतील. तुम्ही पाहून घ्या. आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, एक्सेसिव्ह केम्बर ऑन अ पेवमेंट मे कॉज. आपण जे केम्बर प्रोव्हाइड करतो, केम्बर और क्रॉस स्लोप इज द राईज ऑफ सेंटर ऑफ कॅरेजवे. कॅरेजवरचा जो सेंटर आहे तो आपण राईज करतो अबाउट द एजेस. याचा पर्पज असा आहे की टू ड्रेन ऑफ द रेन वॉटर, आणि हे जे कॅरेजवे आहे ते नेहमी ड्राय असावं, म्हणजे व्हेकलसाठी ते सेफ असणार आहे. बट याला पण काही लिमिटेशन्स आहेत. जर ते केम्बर एक्सेस झालं तर ते स्लीप ऑफ स्पीडी व्हेकल होतं, आणि नंतर जे इरोजन ऑफ शोल्डर्स अँड साईड स्लोप्स हे सुद्धा होतं. त्यामुळे ऑप्शन फर्स्ट बोथ ए अँड बी हे करेक्ट आन्सर होतात. नेक्स्ट क्वेश्चन इज, shear buckling of a web in a steel plate girder is prevented by horizontal stiffener at a neutral axis, bearing stiffener, intermediate vertical stiffener. See the figure in which this is the plate girder. Plate girder हे प्लेट्स, डिफरंट प्लेट्स अँड अँगलला कनेक्ट करून हे तयार केलेलं डीप बिल्टअप बीम असतं. यामध्ये ही वेब प्लेट आहे ती शिअर फोर्स रेजिस्ट करते, आणि जी प्लेंज प्लेट असतात ते बेंडिंग मुवमेंट ही रेजिस्ट करते. फर्स्ट ऑप्शन जो आहे आपला हॉरिझॉन्टल स्टिफनरचा, हॉरिझॉन्टल स्टिफनर हे लॉन्जिट्युडनली वेबला प्रोव्हाइड केलेलं असतं अशा प्रकारे, आणि त्यालाच लॉन्जिट्युडनल स्टिफनर असं म्हणलं जातं. आणि लॉन्जिट्युडनल स्टिफनर हे यूज्ड टू इम्प्रूव्ह बकलिंग स्ट्रेंथ ऑफ द वेब. काय करतं हॉरिझॉन्टल स्टिफनर? इम्प्रूव्ह द बकलिंग स्ट्रेंथ हे इम्प्रूव्ह करतं वेबची. दुसरं जे आहे दुसरा ऑप्शन बेरिंग स्टिफनरचा. बेरिंग स्टिफनर्स हे प्रोव्हाइड केलं जातं जर एखादा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड लोड, जर एखादा लोड ॲक्ट होत असेल त्या प्लेट गर्डरवर, देन इथे एक स्टिफनर प्रोव्हाइड केलं जातं, त्याला बेरिंग स्टिफनर्स म्हणलं जातं. किंवा ॲट अ एंड रिॲक्शन्स, एंडला जे रिॲक्शन्स असतात, रिॲक्शन तिथे पण बेरिंग स्टिफनर्स हे प्रोव्हाइड केले जातात. नेक्स्ट जे आहे इंटरमिडिएट स्टिफनर्स आर व्हर्टिकल स्टिफनर्स जे की प्रोव्हाइड केले जातात टू प्रिव्हेंट द वेब फ्रॉम द बकलिंग. जे वेबचं बकलिंग होत असतं ते प्रिव्हेंट करण्यासाठी इंटरमिडिएट स्टिफनर्स हे प्रोव्हाइड केले जातात. आणि जे हॉरिझॉन्टल स्टिफनर्स आहेत ते काय करते? इम्प्रूव्ह करते स्ट्रेंथ जी आहे बीमची, बकलिंग स्ट्रेंथ ही इम्प्रूव्ह करते. तर ऑप्शन्समध्ये शिअर बकलिंग ऑफ अ वेब इन अ स्टील प्लेट गर्डर प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला इंटरमिडिएट व्हर्टिकल स्टिफनर्स हे प्रोव्हाइड करावे लागणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन इज, which of the following points shall be given more weightage while selecting site for a minor bridge? मायनर ब्रिजला आपण जेव्हा कन्स्ट्रक्ट करत असतो तेव्हा सुरुवातीला सिलेक्टिंग साईट ही स्टेप असते. त्यामध्ये अलाइनमेंट ऑफ अप्रोचेस हे जास्त वेटेज देणारा पॉईंट आहे. सो अलाइनमेंट ऑफ अप्रोचेस. नेक्स्ट क्वेश्चन इज, अ कन्स्ट्रक्शन मेथड इन विच कॉन्क्रीट इज poured without interruption in a form of moving horizontally or vertically is known as. ज्या कन्स्ट्रक्शनमध्ये कॉन्क्रीट हे विदाऊट इंटरप्शन म्हणजे विदाऊट एक ऑब्स्ट्रक्शन हे प्रोव्हाइड केलं जातं हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली. सी द फिगर इन विच ही रोड जी कन्स्ट्रक्ट केली आहे यामध्ये हॉरिझॉन्टल स्लीप फॉर्मिंग म्हणजे कंटिन्युअसली कॉन्क्रीट हे पोअर केलं जातं, त्याला स्लीप फॉर्मिंग म्हटलं जातं. ते हॉरिझॉन्टली पण होतं आणि व्हर्टिकली पण होतं. सो याचा आन्सर असतं स्लीप फॉर्मिंग. नेक्स्ट, गुनायटिंग इज अ प्रोसेस इन विच मोर्टार किंवा कॉन्क्रीट हे स्प्रेड केलं जातं विथ द स्प्रे गन ऑन द सरफेस. या सरफेसवर जे कॉन्क्रीट आहे ते स्प्रेड केलं जातं. अँड गुनायटिंग अँड शॉर्ट क्रिएटिंग हे सेम थिंग्स आहेत, बट डिफरन्स काय आहे? गुनायटिंगमध्ये ओनली ड्राय मिक्स हे स्प्रे केलं जातं, ड्राय मिक्स ऑफ ॲग्रिगेट किंवा सिमेंट इन द गुनायटिंग. अँड शॉर्ट क्रिएटिंगमध्ये जे मिक्सर असतं ते वेट पण असतं आणि ड्राय पण असतं. सी फिगर, इन दिस फिगर इट इज अ शॉर्ट क्रिएटिंग ही प्रोसेस चालू आहे. यामध्ये जे आहे शॉर्ट क्रिएटमध्ये मिक्सचर कसं आहे? वेट आहे. अँड गुनायटिंगमध्ये ड्राय मिक्स जे आहे ते स्प्रे केलं जातं. शॉर्ट क्रिएटमध्ये वेट और
ड्राय दोन्ही पण येतं, वेट और ड्राय दोन्ही पण येतं. गुनायटिंगमध्ये फक्त ड्राय मिक्स हे असतं. जे आणि नेक्स्ट जे थर्ड ऑप्शन आहे ग्राउटिंग. ग्राउटिंग इट इज द प्रोसेस ऑफ प्लेसिंग अ मटेरियल इन टू कॅव्हिटीज. एखादी कॅव्हिटी आहे किंवा क्रॅक आहे, क्रॅकमध्ये आपण कॉन्क्रीट हे प्लेस करतो टू इन्क्रीज द बेरिंग कॅपॅसिटी ऑफ द स्ट्रक्चर किंवा लोड कॅरिंग, त्या स्ट्रक्चरची लोड कॅरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण हे ग्राउटिंग करतो. तेव्हा ह्या क्वेश्चनचा आन्सर विदाउट इंटरप्शन इन द फॉर्म्स ऑफ मुव्हिंग हॉरिझॉन्टली और व्हर्टिकली इज कॉल्ड ॲज द स्लीप फॉर्मिंग. अशा प्रकारचे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे क्वेश्चन हे WRDला विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन इज the apparatus used to determine water content required to prepare cement water paste of standard consistency is. Options first आहे Blaine's air permeability apparatus. This apparatus is used to find out the fineness of cement. And next Leach-Artillery apparatus is used to measure the soundness due to lime only. Due to lime only. Wickets apparatus used to determine standard consistency, initial setting time and final setting time. So आपला जो करेक्ट आन्सर असणार आहे ते विकेट apparatus used to determine the water content required to prepare cement water paste of standard consistency. Next question is the plane table method suitable to establish a station with respect to pre-established station. प्लेन टेबलची मेथड आहे आणि इस्टॅब्लिश स्टेशन असं जर म्हणलं तर रिसेक्शन हे करेक्ट आन्सर असतं. इंटरसेक्शन फॉर लोकेटिंग डिस्टंट अँड इनॅसेसिबल. हा क्वेश्चन प्रिव्हियसमध्ये आलेला आहे. इनॅसेसिबलसाठी कोणती मेथड ही यूज केली जाते? इनॅसेसिबल किंवा डिस्टंट जे पॉईंट आहे त्यासाठी इंटरसेक्शन मेथड ही यूज केली जाते. त्यामध्ये टू इन्स्ट्रुमेंट स्टेशन हे यूज करतात. नेक्स्ट ट्रॅव्हर्सिंग जी प्लेन टेबलची मेथड आहे ही सर्वे ऑफ रोड्स आणि रिव्हर्ससाठी यूज केली जाते. रिसेक्शन दिस मेथड इज यूज्ड फॉर इस्टॅब्लिशिंग इन्स्ट्रुमेंट स्टेशन म्हणलं की रिसेक्शन. देन रेडिएशन इज द मेथड इन विच एका सिंगल स्टेशनपासून रेज हे ड्रॉ केले जातात. सिंगल स्टेशन मीन्स इथं प्लेन टेबल प्लेस केली जाते आणि डिफरंट पॉईंटचे हे डिटेल्स इथे घेतले जातात. आणि ही रेडिएशनची मेथड आहे ती स्मॉल एरियासाठी यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हेन हाय हेड ऑफ वॉटर इज अवेलेबल देन मोस्ट सुटेबल टर्बाइन यूज्ड टू कन्वर्ट हायड्रॉलिक एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी विल बी. हा एक टेबल पहा, यामध्ये टर्बाईन आणि हेडचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. टर्बाईन जर हाय हेड टर्बाईन असेल, हाय हेड टर्बाईन म्हणजेच पेल्टॉन टर्बाईन असतं जे की यूज केलं जातं हेड ग्रेटर दॅन 250 मीटरसाठी. म्हणजे पेल्टॉन टर्बाईन हाय हेड टर्बाईन आहे आणि हेड ग्रेटर दॅन 250साठी हे यूज केलं जातं. मीडियम हेड टर्बाईन म्हणजेच फ्रान्सिस टर्बाईन हे 60 मीटर टू 250 मीटर हेडसाठी यूज केलं जातं. लो हेड टर्बाईन मीन्स कॅप्लन अँड प्रोपेलर टर्बाईन इज यूज्ड फॉर अ हेड लेस दॅन 60 मीटर. तर जे क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे हाय हेड ऑफ वॉटरसाठी पेल्टॉन व्हील टर्बाईन हे यूज केलं जातं. ऑप्शन 4 जो आहे रिॲक्शन टर्बाईनमध्ये त्याच्या इनलेटला कायनेटिक एनर्जी अँड प्रेशर एनर्जी अँड प्रेशर एनर्जी बोथ हे अवेलेबल असतात. नेक्स्ट क्वेश्चन इज at a vena contracta a pressure of liquid surrounding the jet in case of freely falling jet will be. vacuum pressure असणार आहे, vapor pressure, atmospheric pressure or absolute pressure. See the figure, it is the tank in which orifice एका साईडला आपण फिक्स केलं. सपोज दिस इज ओरिफिस आपण फिक्स केल्यानंतर जे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की जेट ऑफ लिक्विड अशा प्रकारे जेट ऑफ लिक्विड निमुळता होत जातो. इथं जेट ऑफ लिक्विड हे मिनिमम होत जातं. मीन्स एरिया ऑफ
क्रॉस सेक्शन डिक्रीजिंग अँड फायनली अशी एक स्टेज येते की द मिनिमम क्रॉस सेक्शन एरिया असतो आणि त्या मिनिमम क्रॉस सेक्शनमध्ये स्ट्रीम लाईन्स हे पॅरलल असतात अँड परपेंडिक्युलर टू द ओरिफिस असतं. यामध्ये तो जो सेक्शन आहे मिनिमम क्रॉस सेक्शनचा त्याला वेना कॉन्ट्रॅक्टा असे म्हणले जातं. वेना कॉन्ट्रॅक्टा असं म्हणतात. आणि वेना कॉन्ट्रॅक्टावर प्रेशर हे जे ॲक्ट होणार आहे ते आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे वेना कॉन्ट्रॅक्टरवर एक्झिट असतं. तर याचं करेक्ट आन्सर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नेक्स्ट क्वेश्चन, periodical payment for repayment of capital amount invested in a property for a specific period is called as, याचा करेक्ट आन्सर आहे ॲन्युइटी, जे की पिरियडिकल पेमेंट असते फॉर रिपेमेंट ऑफ कॅपिटल अमाऊंट. जे आपण इन्व्हेस्ट करतो त्याला जो इंटरेस्ट येतो त्या प्रॉपर्टीवर त्याला ॲन्युइटी असं म्हणलं जातं. ॲन्युइटी ही एक मेथड आहे डेप्रिसिएशन काढण्यासाठी ॲन्युइटी मेथड यूज केली जाते. We know depreciation is the loss of value due to wear and tear with the passage of time नुसार व्हॅल्यू ही लॉस होते. and sinking fund is the amount of fund is kept aside every year. प्रत्येक वर्षी आपण एखादी फिक्स्ड व्हॅल्यू ही साईडला ठेवतो फॉर द पर्पज ऑफ रिकन्स्ट्रक्टिंग द बिल्डिंग ही पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी आफ्टर इट्स युटिलिटी पिरियड इज ओव्हर इज कॉल्ड ॲज द सिंकिंग फंड. Okay, next question is spillway structure is provided for safely releasing excess water from reservoir. मध्ये जर वॉटर लेवल हाय फ्लड लेवलपेक्षा जर जास्त झालं तर ते डॅमसाठी सेफ नसतं. सो दिस एक्सेस वॉटर स्पिलवेद्वारे रिलीज केलं जातं डाऊनस्ट्रीम साईडला. त्यामुळे स्पिलवेला सेफ्टी वॉल असं सुद्धा म्हणलं जातं. स्पिलवेला सेफ्टी वॉल ऑफ अ डॅम असं सुद्धा म्हणलं जातं. सो याचं करेक्ट आन्सर आहे फॉर सेफली रिलीजिंग एक्सेस वॉटर फ्रॉम द रिझर्वायर. त्यासाठी स्पिलवे स्ट्रक्चर हे प्रोव्हाइड केलं जातं. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.